दहिवडी तो मटका जोमात, पोलीस प्रशासन कोमात. पाहूया सविस्तर बातमी. मान तालुक्याची राजधानी असलेल्या दहिवडी नगरीमध्ये मटका जोमात तर पोलीस प्रशासन कोमात असल्याचं चित्र आहे. दहिवडी बस स्थानकात सातारा, वडूज आणि कराड मार्गाकडून आतमध्ये बस येणाऱ्या ठिकाणीच टपरीमध्ये मटक्याचा जोरदार झटका असून त्याकडे दहिवडी पोलिसांचे कमालीचं दुर्लक्ष असल्याचं चित्र आहे. या ठिकाणी प्रवासी नागरिकांसह महाविद्यालयीन युवक युवती मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. या ठिकाणी मटका लावण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या गर्दीमुळे अनेकांना बिचकल्यासारखे होते. मात्र पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने या ठिकाणी चालू असलेला हा धंदा गेल्या अनेक वर्षांपासून बंद व्हायचं काही नाव घेत नाहीये. तसेच दहिवडीचे बाजार पटांगण परिसरात सुरू असलेल्या मटक्याच्या घोळात अनेक जण जवळच्या बोळात जाऊन कधी कंगाल होतात याचा पत्ता देखील लागत नाही. मात्र पोलीस प्रशासनानं याकडे असलेलं हे दुर्लक्ष अर्थपूर्ण असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच या ठिकाणी मटक्याचा जोरदार झटका अनेकांना सहन करावा लागतोय. पोलिसांच्या पाठबळानं मटका चालवणाऱ्या महान लोकांनी दहिवडीची सोसायटीही सोडली नाही. सोसायटी परिसरात चाललेल्या मटक्याच्या खेळाचे कुणालाच आश्चर्य वाटत नाही, कारण हा परिसर मुख्य रस्त्यापासून थोडा आतील बाजूस आहे. त्यामुळे पोलिसांना याकडे दुर्लक्ष करायला वेळ मिळतो. यामुळे काही ठिकाणी फोपावलेल्या मटक्याचा व्यवसाय आवरावा अशी मागणी सर्वसामान्य दहिवडीकरांमधून होती आहे. एकूण परिस्थिती बघता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या कार्यकाळात या तिन्ही ठिकाणी हा व्यवसाय बंद असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच या ठिकाणी सुरू असलेल्या मटक्याच्या खेळामुळे दहिवडीकरांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी सुरू असलेला मटका बंद होऊन पोलिसांचा मटका चालवणाऱ्या लोकांना झटका बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.